शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. सुरसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं वयाच्या 93व्या वर्षी निधन. तर आज शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. राजकीय नेते आणि अनेक सेलिब्रिटींकडून आशा भोसलेंच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन. आशा भोसले यांचं पार्थिव सध्या लोअर परळमधल्या निवासस्थानी. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेनंतर शेअर बाजारात भूकंप. सेन्सेक्समध्ये 1600 अंकांची घसरण तर निफ्टी सुद्धा 1300 अंकांनी घसरला. नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची दिल्लीपर्यंत दखल. केंद्रीय तपास यंत्रणेकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. तर आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात संघटित गुन्हेगारीचा संशय. भोंदूकराची पोलीस कोठडी आज संपणार. चौथ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी एसआयटी प्रयत्न करणार. भोंदूकराच्या प्रॉपर्टीची ईडीकडून चौकशी. ईशान्येश्वर मंदिर आणि नाशिक कार्यालयाची अधिकाऱ्यांकडून तपासणी. सूत्रांची माहिती. तर एसआयटी अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची ही संयुक्त कारवाई. खरातचा सीए ललित पोफळेचा आणखी एक कारनामा समोर. शक्तीपीठ महामार्गावर ललित पोफळेची मोठी गुंतवणूक. सोलापुरात 3.25 कोटींची जमीन खरेदी. खरातच्या सीएचे जमिनीचे व्यवहार उघड. राज्यात भोंदूबाबाचा सुळसुळाट. पुण्यामध्ये महिलेवर अत्याचार करून 50 लाखांची फसवणूक. तर ठाण्यामध्येही 1.5 कोटी लुटणारा मांत्रिक अटकेत. दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल. प्राजक्त तनपुरे अप्रत्यक्षपणे भाजपसोबतच. सुजय विखेंच्या वक्तव्यामुळे आता चर्चेला उधाण. भाजप नेत्यांच्या भेटीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंची राहुरी पोटनिवडणुकीतनं माघार. कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिर आज दर्शनासाठी बंद. चैत्र यात्रेनंतर मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी आज पाकाळणी. पहाटे 5 वाजल्यापासून मंदिरात स्वच्छता मोहीम सुरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वेवरून 4 विशेष लोकल धावणार. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री 1:30 वाजता विशेष लोकल धावणार. नागपूर रेल्वे स्थानकावर 51 दिवस प्लॅटफॉर्म्स तिकीट विक्री बंद. तर गर्दी नियंत्रित करण्यासाठी 30 मेपर्यंत निर्बंध. रेल्वे स्थानक परिसरात मराठी हिंदी भाषेत सूचना फलक लावण्यात येणार. मुंबई मेट्रो 3चा प्रवास सुखद होणार. विद्यार्थी आणि पर्यटकांना भाड्यामध्ये आता 25% सवलत. नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डवर सवलतीचे पास मिळणार. MMRC कडून योजना जाहीर. अमरनाथ यात्रेचा यावर्षीचा कार्यक्रम जाहीर. 3 जुलै ते 28 ऑगस्ट पर्यंत अमरनाथ यात्रा. 57 दिवसांच्या यात्रेसाठी 15 एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.